नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुणे जिल्ह्यातून. पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक आकडेवारी पुणे जिल्ह्यात समोर आली आहे. दिवसभरात 14,424 इतके कोरोना रुग्ण पुण्यामध्ये सापडलेत. महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार सुद्धा स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि पुणे जिल्ह्यातली आतापर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक आकडेवारी समोर आली आहे. ती म्हणजे 14,424 इतके रुग्ण पुणे जिल्ह्यामध्ये एका दिवसात सापडलेले आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये कोरोनाचा धोका वाढतो इतकं मात्र नक्की. एकेका दिवसातले रुग्ण जर पाहिले तर गेल्या 24 तासातली रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वात जास्त रुग्णसंख्या पुणे जिल्ह्याची होती. दिवसभरात 14,424 इतके कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यामध्ये एका दिवसात सापडलेत. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ते देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र इतकी रुग्णसंख्या एका दिवसातली किंवा मग ही रुग्णसंख्या का वाढतीये याची कारणं सुद्धा लक्षात घेतली पाहिजेत. पुणेकरांनी नियमांचं पालन हे काटेकोर करण्याची वेळ आता आलेली आहे. कारण एका दिवसात 14,424 इतकी विक्रमी रुग्णसंख्या पुणे जिल्ह्यातली. आतापर्यंत इतके रुग्ण एका दिवसात पुणे जिल्ह्यामध्ये कधी सापडलेले नव्हते आणि गेल्या 24 तासातली ही अचानक झालेली रुग्णवाढ आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातली रुग्णवाढ ही होतेच आहे, मात्र कालच्या दिवसातली संख्या ही विक्रमी ठरली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तुर्तास तरी मनपा हद्दीतल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय. पुण्यामध्ये आतापर्यंत 3,500 मुलं कोरोना बाधित झालेली आहेत आणि त्यापैकी 100वर मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. म्हणूनच ही सगळी आकडेवारी लक्षात घेता शनिवारच्या कोरोना आढावा बैठकीमध्ये शाळा सुरू करण्यासंबंधीचा अंतिम निर्णय हे पालकमंत्रीच घेतील असं देखील महापौरांनी सांगितलं. आत्ताच्या या लाटेमध्ये जे मुलं बाधित होत आहेत त्यांना ताप येतोय, त्यांना थोडेशा तीव्र स्वरूपाची लक्षणं आता दिसतात पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये. त्यामुळे थोडा हा विचार करायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही सुद्धा या शनिवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे, त्याच्यामध्ये हा निर्णय घेऊ. परंतु तत्पूर्वी याच्यामध्ये विचार करताना शहरातील पालक असतील, पालक संघटना असतील, अजून अनेक काही टास्क फोर्समधले डॉक्टर्स असतील, यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसातली शहरातली वाढती रुग्णसंख्या हा थोडासा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याची आणि त्यांच्या सुरक्षितेची प्राधान्य हे कायम आमचं राहणार आहे. पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेलेत. चंद्रकांत, कालच्या एका दिवसातली रुग्णसंख्या म्हणजे विक्रमीच म्हणावी लागेल पुणे जिल्ह्यातली. त्याची काय कारणं आहेत? टेस्ट कशा पद्धतीने होत आहेत? आणि दुसरीकडे म्हणजे पुण्यातल्या शाळा सुरू करण्याबाबत आताच महापौरांचं म्हणणं आपण ऐकलं. या सगळ्या संदर्भात श्वेता, ही जी रुग्णवाढ आहे उच्चांकी, ही फक्त पुणे जिल्ह्यातली नाही काल, तर ही पुणे शहरातली पण आतापर्यंत सर्वाधिक हायेस्ट रुग्णसंख्या होती. म्हणजे 7,264. गेल्या दुसऱ्या लाटेमध्ये हाच आकडा 7,100 होता एप्रिल मधला आणि पहिल्या लाटेतला 2,100 होता 2020 मधला आणि हा तिसऱ्या लाटेतला हा कालचा आकडा आहे 7,264. आणि साधारण प्रशासनाचं म्हणणं आहे आरोग्य विभागाचं हा आकडा साधारण 10,000 जाईल पुण्यातला. म्हणजे अजून पीकला आलेली नाही पुण्यातली लाट, अजून वाढते. ही साहजिक हे कोरोनाची ओमायक्रॉनची लाट आहे, त्यामुळे ही याचा संसर्ग प्रचंड वेगाने होतोय. सुदैवाची बाब ही आहे की सिरियस पेशंटची संख्या तशी नगण्य आहे. म्हणजे आज मी तिला जर विचार करायला झाला तर 300-400 पेशंट हॉस्पिटलाइज आहेत आणि त्यातली 64 ही मुलं आहेत. त्यामुळं शाळा सुरू करायच्या की नाही हा विषय अजून तरी म्हणजे उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. पण पालकांची तयारी नाही आणि महापौरांनी सांगितलं स्वतः की अजून मानसिकता नाही, कारण आलेख जो आहे पुण्यातला कोरोनाचा हा वाढता आहे, अजून टिपला पोहोचलेला नाही. त्यामुळे तुर्तास मला नाही वाटत उद्या काही त्याच्यावर निर्णय होईल. शाळा कदाचित पुढच्या आठवड्याभर तरी पुण्यातल्या बंदच राहतील. ग्रामीण भागातला निर्णय कलेक्टर घेतील, तेही उद्याच्याच बैठकीत फायनल होईल. पण त्यांचंही अजून भूमिका हीच आहे, सावध आहे, कारण ग्रामीण भागातही कोरोना वाढतोय. तिथलेही 2100 वर गेली,
पिंपरी चिंचवडची 4,000च्या पुढे गेली. मग ही कालचा आकडा जिल्ह्यातला हा 14,000च्या पुढे गेलाय, जो आतापर्यंतचा पुणे जिल्ह्यातला कोरोनाचा हायस्ट आकडा आहे त्या तिन्ही लाटेंमधला. पण साहजिक याचाच अर्थ असा आहे की ही ओमायक्रॉनची लाट आहे. जी बघूया आता नेमकं प्रशासन इकडं जम्बो हॉस्पिटल सज्ज ठेवलंय पालिकेनं, पण रुग्णसंख्येत पण याच्यामध्ये आणखीन एक मला इथं सांगायचं आवर्जून प्रशासनाला, कारण खासगी हॉस्पिटल जे आहेत ना मोठमोठे रुबी सारखे, हे सध्या कोरोना रुग्णांना ऍडमिशन देत नाहीत. म्हणजे बेडवर हे जे डॅशबोर्ड आहे ऑनलाईन त्याच्यावर बेड दिसतात रिकामे भरपूर, पण एखादा सिरियस पेशंट असेल कोरोनाचं ते सरळ ते नाकारतात. अशा तक्रारी वाढायला लागल्यात. म्हणून प्रशासनाने आता तिकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आताच आपण पालिकेचे ऍडिशनल कमिशनर बिनवडेंशी बोललो, त्यांनी सांगितलं असं जर तक्रारी आल्या आम्ही गंभीर दखल घेऊन अशा रुग्णालयावर कारवाई करू. ते होणं महत्वाचं आहे, कारण जीव जायला नको. म्हणजे 10-15 दिवशी पुण्यात जर आकडेवारी काढली मृत्यू संख्या तर 1, 2, 3 असायचे, 4 फार तर, पण कालची 30 संख्या 11 वर गेली. म्हणजे हळूहळू मृत्यू संख्या वाढायला लागलेली. ही थोडी चिंतेची बाब आहे. बरं आणि चंद्रकांत, स्वतः पालिका आयुक्त पॉझिटिव्ह आलेत काल. हो, आणि अशीच जर रुग्णवाढ कायम राहिली तर पुण्यातल्या आरोग्य यंत्रणेवरती सुद्धा ताण येऊ शकतो. हो निश्चितच, जर पुणेकरांनी खबरदारी नाही घेतली, कारण आज तुला सांगतो मी तिन्ही लाटा कव्हर केलेल्या आहेत. आज तिसरी लाट म्हणजे आतापर्यंत हायस्ट, पण पुण्याचं जीवन हे एकदम नॉर्मल आहे. कुठेही वाटत नाही की कोरोना आहे, की म्हणजे लोकांना गांभीर्य संपलं की काय कोरोनाचं असंच वाटायला लागले. हा ठीक आहे, ओमायक्रॉनची साथ आहे, त्याचं तेवढं पेशंट सिरियस नसतात. अनेक पेशंट म्हणजे जवळपास 90% पेशंट असिम्प्टमॅटिक असतात, फक्त 4-5% पेशंट हे सिम्प्टमॅटिक असतात आणि एक 0.5% पेशंट थोडे सिरियस असतात. म्हणजे सुदैव आपलं हे आहे की कोरोना तर नॉर्मलाइजला येतोय, पण ते येताना कोणाचाही जीव जायला नको, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून पुणेकरांनी कोरोनाचे नियम, सोशल डिस्टन्स, मास्क ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत, तरच आपण ह्या कोरोनावर पूर्णपणे मात करू शकतो. बरोबर. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे प्रत्येक आठवड्याला आढावा बैठका घेत असतात. आता उद्या सुद्धा ही आढावा बैठक होईल. संपूर्ण परिस्थिती तर समोर आहेच, मात्र त्यानंतर आता इतकी मोठी रुग्णसंख्या पाहिल्यावरती पालकमंत्री काय निर्णय घेऊ शकतात, काय अंदाज? सध्या तरी असं दिसतंय ते शाळांचा निर्णय जो आहे तो उद्या फायनल होईल. मला प्रशासनाचा एकूण एक कानोसा घेतला आणि राजकीय नेत्यांचं म्हणजे महापौरांनी स्वतः सांगितलं की पुण्यातल्या शाळा किमान पुढचा आठवडाभर तरी बंदच राहतील असं दिसतंय, कारण पुण्यातला कोरोना अजून वाढतोय, कमी झालेला नाही, म्हणजे अजून त्याच्या पीकला गेलेला नाही तो. त्यामुळे कदाचित पुण्यातल्या शाळा म्हणजे शहर असेल ग्रामीण असेल पुढच्या आठवड्यावर बंदच राहतील. अर्थात अंतिम निर्णय हे पालकमंत्रीच घेतील, पण निर्बंध काही कडक होत आहेत का आणखीन हायस्ट रुग्णसंख्या नोंदली गेल्यामुळे ते आता पाहावं लागेल. उद्याच्या बैठकीतच ते सगळं ठरेल. जी चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे पुण्यातली जर कालची रुग्णसंख्या पाहिली तर ती चिंता वाढवणारी आहे, कारण आतापर्यंत म्हणजे कोरोनाची पहिली, दुसरी आणि तिसऱ्या लाटेदरम्यान इतकी मोठी रुग्णसंख्या किंवा इतकी जास्त रुग्णसंख्या अजूनपर्यंत अनुभवलेली नव्हती. पुणेकरांनी मात्र 14,424 ही कालच्या एका दिवसातली रुग्णसंख्या आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणेवरती सुद्धा ताण येऊ शकतो जर अशीच रुग्णवाढ होत राहिली तर. आणि राहिला प्रश्न शाळांचा, जसं सरकारनं सांगितलंय, मात्र त्या भागामध्ये परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार महापौरांनी सांगितलं की पालकमंत्रीच या संदर्भात निर्णय घेतील की पुण्यातल्या शाळांचं नेमकं काय होणार. आणि त्याचसोबत आतापर्यंतची एका दिवसातली इतकी मोठी आकडेवारी पाहता पुणे जिल्ह्यामध्ये आणखी काही नियमांमध्ये बदल होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये रुग्णवाढ झाल्यास महानगरपालिका किती सज्ज आहे याची माहिती दिली आहे मनपाचे आयुक्त डॉक्टर रवींद्र बनवडे यांनी. तर मला सांगा, म्हणजे तिसऱ्या लाटेत नाही आतापर्यंत हायस्ट उच्चांक नोंदला गेलाय काल. निश्चितच कोविड बाधित रुग्णांची संख्या पाहता ती दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. आज आपल्याकडे 4,000पेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स अवेलेबल आहेत. ICU आणि व्हेंटिलेटर बेड्स देखील शिल्लक आहेत. सुदैवानं ह्या लाटेमध्ये ICU ॲडमिशन्स कमी जरी असले तरी सगळ्यांनी दक्ष राहणं खूप गरजेचं आहे. आमची प्रशासनाच्या वतीनं सर्वांना हीच विनंती आहे की कृपया ह्याला साधा आजार समजून अंगावर काढू नका. आपल्याला कुठलीही लक्षणं आढळली तर आपण जवळच्या पालिका कार्यालयात संपर्क साधा.
स्वॅब सेंटर आपले ऑपरेटिव्ह आहेत, तिथे टेस्टिंग करून घ्या आणि आवश्यकता भासल्यास निश्चितपणे पालिकेचे CCC सेंटर आहेत, पालिकेचे दवाखाने आहेत, त्यामध्ये आपल्याला मोफत उपचार मिळू शकतो. तर काही खासगी रुग्णालयांच्या तक्रारी अशा येतात की ते कोरोना रुग्णांचे ऍडमिशनच बंद केलेत त्यांनी, मोठमोठे रुबी असेल किंवा इतर काही, त्यांनी सरळ सांगतात आम्ही कोरोना रुग्ण घेणार नाही, त्यामुळे रुग्णांचे हाल होतात जे सिरियस रुग्ण आहेत त्यांचे. नाही, निश्चितपणे अशी कुठे तक्रार असेल तर आम्ही त्याची पडताळणी करूनच घेऊ, कारण आपण केवळ कोरोना रुग्ण आहे म्हणून ऍडमिशन नाकारणं हे योग्य नाही आणि अशी तक्रार असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्यात कारवाई करणार अशा हॉस्पिटलवरती. बिलकुल. दुसरं एक ICMRने गाईडलाईन काढले की असिम्प्टोमॅटिक पेशंटची टेस्टिंग करायची गरज नाही, पण आपली कालची जवळपास 20,000च्या पुढची फिगर आहे. म्हणजे नंबर जे आहेत टेस्टिंग ती चांगली गोष्ट आहे एका अर्थाने, नंबर सरी बाहेर येतात त्यामुळं त्यांचं आयसोलेशन करणं सोपं जातं. तर आपली काय सध्या नेमकी ऍक्शन ऑफमुळे? कालची आपली टेस्टिंग जवळपास 20,000पेक्षा जास्त आहे. टेस्टिंग करणं आवश्यक ह्याच्यासाठी आहे की त्यामुळे आपल्याला पेशंट्स लक्षात येतात आणि त्यांना आपल्याला आवश्यकतेनुसार उपचार देता येतात. तसंच ज्यांच्याकडे सोय नाही त्यांना आयसोलेट देखील करता येतं. काही ठिकाणी असे निदर्शनास आले की काही होम टेस्टिंग किटचा वापर केला जातोय, परंतु त्यांनाही आमची विनंती राहील की जर आपण अशा टेस्ट किटचा वापर करत असाल आणि पॉझिटिव्ह असाल तर कृपया पालिकेशी संपर्क साधून आपल्याला जी आवश्यक ती पुढील उपचाराची मदत आहे ती निश्चितपणे उपलब्ध करून घ्यावी. तर याला जोडून काल केमिस्ट असोसिएशनने सांगितलं की आमच्यावर तुम्ही सक्ती करू नका त्यांचे मोबाईल नंबर आधार कार्ड नोंदवायची, त्यामुळं उद्या जर समजा त्यांची टोटल लावायची झाली तर मग लावणार कशी? FDA मार्फत याच्यावर नियंत्रण चालू आहे. मागच्या कोरोना आढावा बैठकीत देखील हा विषय आला होता आणि अशा लोकांना जे होम किट वापरत आहेत आणि पॉझिटिव्ह येत आहेत त्यांना आमची हीच विनंती राहील की कृपया आपण पुढे येऊन न घाबरता आपलं नाव जे आहे, आपली जी माहिती आहे ती पालिकेला प्रशासनाला कळवावी, जेणेकरून आपल्यालाच योग्य उपचार देणं शक्य होईल. तर जम्बोचं काय स्टेटस आहे? कारण आता हायेस्ट रुग्णसंख्या नोंदली गेली, तयारी आहे आपली, सगळी ऑडिट झाले? बिलकुल, जम्बोची पूर्ण तयारी झालेली आहे. सुदैवानं अजून जम्बोचा वापर करण्याची आवश्यकता भासलेली नाही. आपलं जुनं बानेरचं जे हॉस्पिटल आहे ते देखील कार्यान्वित आहे, तेथे देखील खाटा शिल्लक आहेत. तसंच नवीन बानेरचं जे आहे ते अद्ययावत हॉस्पिटल, अजून त्याची पण आवश्यकता भासलेली नाही आणि नायडूला देखील बेड शिल्लक आहे. त्यामुळे आपली फर्स्ट प्रायोरिटी पालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे रुग्ण ठेवण्याची आहे आणि आवश्यकता भासल्यास जम्बो हे रेडी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.